चमत्कार चमत्कार की फसवणूक. भोंदूबाबाचा नक्की खरा चेहरा कोणता? काल परवा मी एक बातमी ऐकली की नाशिकचा एक भोंदूबाबा ज्यानं अनेक महिलांच्यावर अत्याचार केले. सगळ्यात भयंकर गोष्ट कोणती माहिती आहे का? त्याने त्याचे व्हिडिओ बनवले. पण आता प्रश्न असा येतो की ह्या महिलांनी स्वच्छतेने केलं की त्यांना ब्लॅकमेल केलं? आता हा पोलिसांचा प्रश्न आहे. ते सत्य काय आहे ते शोधून काढतीलच. पण यामध्ये ना, ही फक्त त्या बाबाची चूक नाही. ही आपल्या समाजामध्ये ना जी अंधश्रद्धा आहे ना, त्याचा पण हा परिणाम आहे. भारतीय समाजातला एक मोठा भ्रम काय आहे माहिती आहे का? चमत्कार. आपण हजारो वर्षापासून ना फक्त चमत्काराच्या मागे धावतो. पण कधी स्वतः काही करण्याचा विचार केला आहे का? अजिबात नाही. उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर भवानी मातेचं मंदिर जागृत मंदिर मानलं गेलं. पण अफजल खानाला तेव्हा ते मंदिर वाचलं का? नाही. हजारो मंदिर तुटली. का? कारण आम्ही कधी लढायला तयार झालोच नाही. आणि आम्ही जर लढायला तयार झालो असतो तर ते मंदिर वाचलेच असते. कारण देव चमत्कार करून सगळं ठीक करत नसतो, हे लक्षात घ्या. तो माणसाला लढायला शिकवतो. माणसानं त्याला माणसाला एवढी बुद्धी देवानं दिलेली आहे की त्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं. बऱ्यापैकी नाही कळतं. त्याला हे माहीत आहे तहान लागल्यानंतर पाणी प्यायची. कुठं कुणाला शिकवायला लागत नाही पाणी प्या म्हणून. कोणत्याही प्राण्याला पशुला शिकवलं नाही, तो पाणी पितो. प्रत्येकाला माहीत आहे भूक लागल्यानंतर जेवण करायचं. शिकवावं लागत नाही, भूक प्रत्येकाला लागते, तो खातो. ट्रेनिंग नसतं जेवण करायला शिकवण्यासाठी. ट्रेनिंग नाही दिलं जात कुणाला, ना पशुला ना पक्षाला ना कुणाला ट्रेनिंग नाही भेटत. ऑटोमॅटिकली आपसूक तो करतो. तहान लागली पाणी पितो, त्याला ट्रेनिंग न्यायची गरज नाही. ट्रेनिंगची गरज नाही. आपसूक ते सहज ज्ञान आहे ते त्याला भेटत जातं. तसंच माणसाला त्याने ज्ञान दिले चांगलं काय वाईट काय, ते त्याने ठरवायचं आहे चांगलं काय वाईट काय. आणि जे वाईट दिसतं त्याच्या विरुद्ध लढायचं असतं. हे परमेश्वरानं आपल्याला तेव्हाच सांगितलेलं आहे. आता श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं की बाबा ही लढाई तुझी आहे, लढ. हे फक्त त्या अर्जुनासाठी नव्हतं, ते आपल्यासाठीही होतं की लढाई तुझी आहे, तूच लढ. अन्याय तुझ्यावर झाला आहे, तू कोणाकडे बघतोय? तू दुसऱ्याकडे बघशील? दुसऱ्यानं तुझ्यासाठी लढावं शक्यच नाही. दुसरा का लढेल तुमच्यासाठी? तुम्हालाच तुमच्यासाठी लढावं लागेल. समोरच्याला तुमच्या घरात कोणतरी मेला तर समोरच्याला किती दुःख होणार आहे? तुमच्या घरच्या व्यक्तीला त्रास झाला आहे तर तो तुम्हालाच त्रास झालेला आहे. तुम्हालाच त्याची किंमत, समोरच्याला काय किंमत? समोरचा कॅज्युअली घेईल, त्याला काहीच घेणं देणं नाही. अन्याय तुमच्यावर झाला आहे तर लढावं तुम्हालाच लागेल. लोक का जातात बाबाकडं? लोक बाबाकडं का जातात? कारण त्यांच्या आयुष्यात समस्या आहेत, घरात भांडणं आहेत, नवरा दारू पितोय, लग्न जमत नाही, मूल होत नाहीत. आणि मग काय होतं? लोकांना वाटतं एक चमत्कार होईल आणि सगळं ठीक. आणि हीच सर्वात मोठी चूक असते, लक्षात घ्या. आता एक एक उदाहरणच देऊन सांगायला गेलं, हे कसं होतं माहिती आहे का? एखादी महिला असते ना, तिचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण वगैरे करत असतो. मग तिला काय वाटतं, बाबा हे ना दारू प्यायची बंद व्हावी. मग तिला असं वाटतं किंवा तिला आसपासचे लोक सांगतात की बाबा या बाबाकडे जा, तिथं तुला सुख भेटल. मग ती त्या बाबाकडे जाते. मग बाबाकडे गेली की बाबा काय सांगतो, बाबा तुला एखादी पूजा करावं लागेल. मग तिथं ती एकटी आहे म्हणतो. मग तिथूनच तिचं शोषण सुरू होतं. बरं, ती विरोध का करू शकत नाही? कारण भीती असते ना, समाजाची, लोकांची भीती असते, बदनामीची भीती असते. आणि चमत्काराची आशा, हे सगळं करायला होती. आणि मग अशा वेळेस ना एक ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होतो. हे बाबा काय करतात माहिती आहे का?
पहिल्यांदा विश्वास जिंकतात, मग एकदा काही चुकीचं करायला तुम्हाला लावतात आणि त्याचा व्हिडिओ बनवतात आणि मग सुरू होतं ब्लॅकमेलिंग. कोणाला सांगितलं तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली जाते आणि मग ती व्यक्ती आयुष्यभर गप्प बसते. लक्षात ठेवा, अंधश्रद्धा आणि भीती यामधला फरक समजून घ्या की लोकांना भीती दाखवली जाते. प्रत्येक वेळेस भीती दाखवल्यानंतरच तुम्ही पैसे द्याल. तुझ्यावरती शनी आहे, तुझ्या घरात वाईट शक्ती आहे, तुझं लग्न होणार नाही का, तुझं लग्न का होत नाही त्याच्यावर उपाय पण असतो त्यांच्याकडं. अनेक उपाय असतात. मग त्यातले काहीतरी सांगतील तुम्हाला, बोकड कापा, कोंबडा द्या, आहे की नाही. कोणीतरी म्हणेल मोठी पूजा करा, एखादी पूजा करा. करतात लोक, लग्नासाठी पूजाही करतात. पण एक साधा प्रश्न विचारा की दुसऱ्याचा जीव घेऊन तुम्हाला सुख भेटणार आहे का, आणि पूजा करून लग्न होतात का? कधी हा प्रश्न स्वतःला विचारत नाही तुम्ही? उलट त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. पैसे तुमच्याकडून घेतात त्या पूजेचे. आता राजकारण आणि बाबा यांचा संबंध काय आहे? लोक म्हणतात राजकारणी लोक बाबाकडे जातात. अरे, त्या बाबासोबत मोठमोठे नेते फोटो काढतात. पण सत्य काय आहे? ते एक PR स्टंट असतं. नेते तिथे का जातात माहिती आहे? मतासाठी. जनता तिथे का जाते? स्वार्थासाठी. दोघेही चुकीच्या कारणासाठी तिथे गेलेत. जिथे जिथे तुम्ही अपेक्षा ठेवाल ना, तिथं तिथं तुम्ही ठगले जाल. एवढं लक्षात ठेवा. एक साधा विचार करा, जर त्या बाबाकडे खरोखर शक्ती असती तर तुमच्याकडून पैसे का घेतले असते? जर तो भविष्यच बदलू शकतो तर स्वतःचं आयुष्य का सुधारत नाही? तो तुमच्या भविष्याला सुधारू शकतो, पण स्वतःचं आयुष्य बदलत नाही. तो तुमच्याकडून पैसे घेतो. ज्याला स्वतःचा मृत्यू माहीत नाही, ज्याला स्वतःचं आयुष्य माहीत नाही, तो तुमचं आयुष्याबद्दल काय सांगणार आणि कसं काय बदलणार आयुष्य ते सांगा. मग याच्यावर उपाय काय? उपाय एकच आहे, चमत्काराच्या मागे लागू नका. स्वतः विचार करा, बुद्धीचा वापर करा, समस्याला सामोरं जा. जे होईल ते होईल, सामोरं जा, लढत राहा. दोष देत राहू नका की हे या कारणामुळे माझ्याशी वाईट झालं, त्या कारणाने वाईट झालं. वाईट होणार आहेत त्या गोष्टी होतच राहतात. तुमचं लग्न जमत नसेल तर बाबा नाही, तुमचा स्वभाव, तुमची परिस्थिती, तुमचे निर्णय महत्त्वाचे असतात. हे लक्षात घ्या. नवरा दारू पित असेल ना तर उपाय आहे, कायदेशीर मदत, संवाद, बाबा नाही. हे लक्षात घ्या. मूल होत नाही तर डॉक्टर आहेत, बाबा नाही. आणि शेवटी एकच सांगतो, चमत्कार म्हणजे काय? भीती दाखवून तुमच्याकडून जे हवं ते करून घेणं. म्हणून चमत्काराच्या नादी लागू नका, स्वतःचं आयुष्य वाया घालवू नका आणि कोणाच्याही शोषणाचे बळी पडू नका. विचार करा, जागे व्हा आणि इतरांना जागं करा.